नमस्कार. मी मुख्याध्यापक राजकुमार काळे, उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे सर, त्याचप्रमाणे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पुष्पा दुंजुडे मॅडम, बालक मंदिर विभाग प्रमुख विभारी रणदिवे मॅडम, आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. श्री ऐल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा सोलापूर संचालित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय तसेच बालक मंदिर आणि प्राथमिक शाळा यांचे आज गुरुकुल स्वरमंच प्रस्तुती 4 गीतांचे समूहगांची निर्मिती व सादरीकरण आज होणार असून यासाठी इयत्ता 5वी ते 9वी या वर्गातील साधारणतः 1100 विद्यार्थी हे समूहगीत सादर करणार आहेत की ज्यामध्ये पर्यावरण गीत असेल, अखंड भारत गीत असेल, देशप्रेम गीतांचे सादरीकरण होणार असून यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्रीमान अरविंदजी दोशी, त्याचप्रमाणे वालचंद शिक्षण समूहाचे मानस सचिव डॉक्टर रणजित गांधी व सर्व विश्वस्त यांचे नेहमी शाबासकीची थाप आमच्या गुरुकुल परिवारावर सतत पडत असते. त्यांच्याच प्रेरणेने आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा हा आमचा मानस आहे. यावेळी परमपूज्य 108 समंतभद्र महाराज व भूतपूर्व सचिव श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या विचारांवर आमची शाळा यशस्वीतेकडे वाटचाल करीत आहे. संगीत शिक्षक दीपक कळडोणे व त्यांची संपूर्ण टीम यांच्या अथक प्रयत्नाने आज आम्ही या गीतांचे सादरीकरण करीत आहोत. यासाठी सर्व विद्यार्थी, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांचं सहकार्य या गीत सादरीकरणासाठी लाभत आहे. त्यामुळं पुनश्च एकदा सर्वांचं मी आभार मानतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. रसिकजन हो, नमस्कार. गुरुकुल संस्कार समूह गान या उपक्रमात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. देशभक्ती, सामाजिक जाणीव आणि पर्यावरण विषयक जाणीव निर्माण करणे या उद्देशाने श्री ऐल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा संचालित आपल्या श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर तर्फे गुरुकुल संस्कार समूह गान या उपक्रमातील पहिले गीत आम्ही सादर करत आहोत. सज्जन हो, प्रारंभी गुरुकुल प्रणालीचे प्रणेते गुरुदेव परमपूज्य आचार्य 108 श्री समंतभद्र महाराज यांना त्रिवार नमोस्तु. वालचंद शिक्षण समूहाचे भूतपूर्व सचिव स्वर्गीय भाऊसाहेब गांधी यांच्या स्मृतिचरणी विनम्र अभिवादन. वालचंद शिक्षण समूहाचे अध्यक्ष श्रीमान अरविंद शेठ दोशी आणि विद्यमान सचिव डॉक्टर रणजित गांधी तसेच सर्व विश्वस्त मंडळ यांचे आशीर्वाद आम्हाला लाभले हे आम्हा विद्यार्थ्यांचे भाग्य आहे. मुख्याध्यापक राजकुमार काळे, उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे यांच्या प्रेरणेने ही गीते म्हणताना आम्हास अत्यंत आनंद होतो. रसिकजन हो, माणसांची, वाहनांची आणि उद्योगांची संख्या वाढत चाललेल्या या जगात परोपकारी जीव म्हणून अखंडपणे माणसाला सावली देणारी झाडे लाखोंच्या संख्येने दररोज तोडली जात आहेत. झाडे तोडण्याच्या प्रमाणात जेवढी वाढ झाली आहे तेवढ्या प्रमाणात झाडे लावली जात नाहीत. यासाठीच झाडे लावले पाहिजेत, जगविली पाहिजेत. झाडे असतील तरच हे जग असेल, झाडे असतील तरच या जगात सावली असेल. आपल्या सरदारांना आणि प्रजेला दिलेल्या आज्ञापत्रात स्वराज्य प्रतिपालक श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, झाडे 2 वर्षांनी होतात असे नाही, रयतेने ही झाडे लावून बहुत काळ जतन करून वाढविली. ती झाडे तोडली आवरी त्यांचे दुःखास पारावार काय. एकास दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणाऱ्या सहित स्वल्प काळीच बुडवून नाहीसे होते. किंबहुना प्रजापीडनाचा दोष घडतो. या वृक्षांच्या अभावी हानीही होते. याकरिता ही गोष्ट सर्वथा होवो न द्यावी. कदाचित एखादे जीर्ण झाड त्यांचे मालकांचे परवानगीने द्रव्य देऊन न्यावे. केवढा मोठा विचार सांगितला ना शिवाजी महाराजांनी. आणखी एक सांगते, आपल्या घराच्या खिडकीपाशी येणाऱ्या चिमण्या, कावळे आणि साळुंक्या पाहून आनंद मिळवायला पैसे लागत नाहीत.
झाडांना लागलेली फळे, वेलींना लहटलेली फुले पाहायला तिकीट काढावे लागते का? आपल्याला उन्हात भेटणारे प्रत्येक झाड सांगत असतं, लेकरांनो या रे माझ्या सावलीत या. पण आपल्याला झाडांची ही भाषा समजणार कधी? झाडांचे माया कळणार तरी कधी? सृष्टीचे वाढत चाललेले तापमान कमी होण्यासाठी आणि प्रदूषणातून मुक्त होण्यासाठी तरी झाडे लावलीच पाहिजेत. हिरवी हिरवी गार गार झाडे लावू फार फार, प्रदूषणातून मुक्ती मिळवू, शुद्ध हवेवर होऊ स्वार. झाडे लावा, झाडे जगवा, देवही करील तुमची वाहवा, देवही करील तुमची वाहवा. हे गीत सादर करत आहोत. संकल्पना, गीत आणि संगीत आहे दीपक कलढोणे यांचे, तर संगीत संयोजन केले आहे प्रसाद कुलकर्णी यांनी. हे अभिनय गीत गायलेले आहे जैन गुरुकुल प्रशालेच्या 5वी ते 9वीच्या 1100 विद्यार्थ्यांनी. ऐकूयात हिरवी हिरवी गार गार झाडे लावू फार फार.